तर आता इथे आहे ना मी सगळं घरातलं झाडून घेतलं आणि इथं सगळं बाहेर गॅलरीमध्ये पण सगळं झाडून घेते आहे, कारण इथं झाडं वगैरे आहेत ना कुंड्या, त्यामुळे थोडंसं व्यवस्थित सगळं झाडून घ्यावं लागतं. आणि कसं आहे ना ताई, रोजच्या रोज आपण झाडून घेतलं ना तरच मग थोडंसं आपल्याला हलकं होतं, नाहीतर मग एक दिवसच सगळा लोड पडून जातो. आणि तेच मी इथं सगळं गॅलरी वगैरे झाडून घेते, घरातलं पण सगळं झाडून घेतलं. आणि आज अमावस्या होती, सोमवती अमावस्या. आणि इथे ना मी पक्ष्यांना पण खायला ठेवते. कबूतर येतात म्हणतात, असे म्हणा लागलेत आता सध्यामध्ये की कबुतरांना खायला घालायचं नाही. पण त्यांचा मला तर सध्या काहीच त्रास नाही, ते बिचारे खातात आणि जातात. म्हणजे ते जे देवाचे तांदूळ वगैरे असतात ना ते मग काही करावं हा प्रश्न असतो. मग त्याच्यामुळे मग मी तसे साठवून ठेवते आणि इथे घालून देते मी पक्ष्यांना. मग ते रोज खाऊन जातात आणि हे असं विस्कटून पण जातात. म्हणजे ते थोडंसं भरावं लागतं रोज डेली, कारण त्यांचं खाणं कमी आणि विस्कटणं जास्त असतं. त्याच्यामुळे हे सगळं भरत होते मी, त्यांना खाऊ घातलेला होता तो. आणि खातात जातात ते, त्यांचं काही घाण वगैरे काही नाही आहे मला, म्हणून मी घालत असते. आणि आता सध्या ना पाऊस एक 8 दिवस झाले पाऊसच नाही आहे, कडक कडक ऊन पडलेलं आहे, असं वाटतच नाही आहे पावसाळा आहे. पाऊस पण खूप पडला. आळंदीला खूप पूर आलेला होता, त्याच्यामुळे आम्हाला आळंदीला पण जाता आलं नाही, दर्शनाला जायचं होतं. आणि मग इथे हा ना झाडू हा जो गालाचा झाडू असतो ना तो तो आहे, तोच वापरते मी आता 4-5 वर्ष झाली. आणि त्याच्यात केस इतके अडकून जातात ना, माझं हे डेलीचं काम आहे, त्याच्यातले सगळे केस वेचून काढायचे. त्याच्यामुळे माझं डेलीचं काम झालं आणि मला चेनच पडत नाही. आणि ते गुंतत गेलं ना मग तो लवकर खराब होऊन जातो झाडू. आता हा झाडू ना मला 2 वर्ष झाली, 2-2.5 वर्ष व्हायला आली या झाडूला. आणि तो व्यवस्थित कॅरी केला ना, म्हणजे व्यवस्थित वापरला, त्याच्यात केस अडकू द्यायचे नाही काही नाही, तर तो छान राहतो झाडू. आणि इथे घरात पण होतं ते सगळं झाडून घेते आहे, कारण सगळं झाडत आलेली मी आणि सगळं भरून घेते. आणि तो छान केस वगैरे काढले ना त्याच्यातले, तो छान राहतो झाडू, काही नाही होत त्याला. पण फक्त केस अडकू द्यायचं नाही त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित ठेवायचं. असं आहे सगळं चाललं आहे आता. सकाळची कामं रोजची आपली, झाडलोट, भांडी, फरशी, कपडे, हे आपलं रोजचं काम चालू आहे आता डेलीचं. टिफिन करून दिलं ना मग आपलं डेलीचं काम हे असतं चालू. तर मग असं आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी सुनीता सुतार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लाईफ विथ सुनीतामध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ दे, आरोग्यदायी जाऊ दे. आणि तर आता आज सकाळचे 11 वाजलेत असणार. बघितलं नाही मी घड्याळ, आणि आवरा लागले मी आता, सगळं झाडू वगैरे मारून घेतला आणि भांडी तर आहेत आणि टिफिन करून. तर आता ही भाजी आहे ना, तुम्हाला दाखवते. ही बघा भाजी बनवली, कुळीत म्हणतात ना, कुळती म्हणतात ना, ती ती बनवलेली आहे. आणि ती खूप शरीरासाठी फायदेशीर असतं म्हणतात. आणि त्याचं ना म्हणजे असं ते भाजून म्हणजे मिक्सरला लावून त्याची पावडर करून ना, ते माडगं का काय तर बोलतात त्याला, ते करून पण पितात. ते असं म्हणतात, म्हणजे आमच्या गावाकडचे लोक म्हणतात, माझी आई वगैरे, की एखादा माणूस ना आजारातून उठलं किंवा त्याला असं म्हणजे विकनेस खूप आला तर ते करून देतात आणि त्याच्यामुळे विकनेस थोडासा कमी होतो असं म्हणतात. आणि ते खूप औषधी असतं शरीराला म्हणतात. आणि म्हणून मी कधी कधी भाजी बनवते. आणि हे बघा इथं. आणि आता हे पोहे पण बनवलेत नाश्त्याला, कारण मी खाल्ले नाहीत, माझ्या वाटणीचे उरले, तर मला एवढी नाश्त्याची सवय नाही आहे. आणि मुलग्याला आवडतं म्हणून मग मी नाश्ता आता बनवते, कारण गरम गरम खाऊन जातो तो. आणि हे असं शेंगदाणे ना भाजून मी पूर्ण असे सोलून वगैरे असं ठेवत असते, कारण हे एक आठवड्याचं 2 आठवड्याचं काम हे खरंच तुम्ही करत जा आणि बरं पडतं आपल्या घाई गडबडीच्या वेळेला. शेंगदाण्याचं कूट पण थोडंसं करून ठेवते आणि शेंगदाण्याची चटणी करून ठेवते. मी तुमच्याशी शेअर करेन शेंगदाण्याची चटणी, आणि मुलग्याला खूप आवडते. आणि हे असं करून ठेवल्यामुळे ना बरं पडतं. ना तर थोडं भाजत बसा, कारण खूप घाई असते. 7 वाजता सगळा टिफिन तयार लागतो आमच्या इथे.
नाश्ता टिफिन सगळं 7 सव्वा 7 वाजेपर्यंत पूर्णच तयार लागतं. त्याच्यामुळे मी हे असं एक आठवड्याचं काम असतं मला, आठवड्यातून एकदा दोनदा असं असतं. आणि आता चला, कारण संत्र्यापासून बनवलेली छान आहे, मस्त. कुणी ना गेलं ना हे मागवतं. तिकडून संत्रा खाल्ल्याचंच फील येतं, छान आहे. खाल्ले आता थोडंसं. तर मला सांगा, कोणाकोणाच्या बाबतीत असं होत असेल की जेवल्यानंतर काहीच काम होत नाही. आता मला चांगली भूक लागलेली पण मी जेवले नाही, कारण काम आहे, अजून भांडी आहेत, फरशी पुसायची आहे, कपडे का नंतर धुवी. पण हे तर एवढं आवरून घेते, कारण एकदा जेवले ना मग मला काहीच करायची इच्छा होत नाही. त्याच्यामुळे ना म्हटलं भूक लागल्यानंतर पोट तरी का मारायचं. त्याच्यामुळे हे खाऊन घेतलं. ही बघा ऑरेंज बर्फी आहे अशी, असं बॉक्स आहे हा. असे 2 बॉक्स मागवलेले होते. हल्दीरामचीच आहे आणि नागपूरवरून मागवलेली आहे. छान आहे, पण 363 रुपये काहीतरी आहे. अर्धा किलो. 363 रुपये अर्धा किलो. 1 किलो मागवलेली होती. असं आहे, कारण मला तरी अजिबात असं म्हणजे जेवल्यानंतर ना थोडं एवढं होत नाही काम, असं म्हणजे आळस येतो. आणि जेवण पोट रिकामे असलं की मग पटापट पटापट कामं आवडतात. त्याच्यामुळे आज आहे अमावस्या आणि मला आज हळदीचं लेपन पण करायचं आहे, रांगोळी पण घालायची आहे. मी शेअर करेन आता. आणि लेट झाला आहे आधीच, आज थोडंसं बसले मी आणि त्याच्यामुळे सगळ्या कामाला लेट झाला. कारण आपण थोडं जरी बसलो ना, 1 तासभर जरी, तर सगळ्या कामाला लेट होऊन जातं. 1 तास, सव्वा तास बसले आज, कारण रात्री व्यवस्थित झोप झाली नव्हती म्हणून आज बसून टाकलं. त्याच्यामुळे आज कामाला खूप लेट झाला आणि आता सुरुवात केली उशिरानं थोडं कामाला, मग उशीरच झाला आता. तर चला मग आवरून घेते सगळं काम आणि तुम्हाला हळदीचं लेपन वगैरे शेअर करते. ठीक आहे, चला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि कमेंट करत जा, कारण काय चुकलं असेल काय असेल मला सजेस्ट करत जा. त्याच्यातूनच शिकायला होतं, कारण मी पण नवीनच आहे, आता व्हिडिओ बनवते, म्हणजे ब्लॉग नवीन चॅनल म्हणजे चालू केलं. 1-2 महिनेच झाले, 2-3 महिने. आणि त्याच्यात आता 1 महिना झाला, म्हणजे 1.5 महिना झाला आता, म्हणजे व्यवस्थित व्हिडिओ का व्यवस्थित असं म्हणजे रेग्युलरली नाही टाकत. पण आता सुरुवात झाली पाहिजे आणि मला सांगितलं खूप आवडेल. कमेंट करून सांगा मला, ह्याच्यात बदल करायला पाहिजे, असं करायला पाहिजे म्हणून सांगितलं खूप आवडेल मला. आणि नक्की व्हिडिओ बघत जा आणि कमेंट पण करा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. आणि आता इथे मी कपडे पण धुवून घेतले आणि कारण वेळ खूप लेट झालेला, त्याच्यामुळे कपडे आता कसं मशीन आहे माझ्याकडे, मशीनच लावत होते. पण काय होतं आहे काय माहीत, एवढं मशीनला माझ्याकडे स्वच्छ निघत नाहीत. काय लिक्विडचा प्रॉब्लेम आहे का काय माहीत. आणि पांढरे कपडे ना ते स्वच्छ नाही निघाले ना मग तेच डोक्यात राहून जातं. म्हणून मी आपले रोजचे आता कपडे धुवून टाकते आहे. आपले इमर्जन्सी ठीक आहे, पण अगदीच नुसतीच मशीन रोज लावत राहायचं आणि आपण बसून राहायचं असं मला तरी थोडंसं आता हे होतं आहे. म्हणून मी आता रोज आपले थोडे 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 धुवून टाकतो, जोपर्यंत वाटतं आहे आपल्याला तोपर्यंत धुवायचे. मग नाहीतर मशीन आहेच, पण पांढरे कपडे एवढे चांगले निघत नाही आहेत. आणि शर्ट वगैरे, आणि मुलग्याचा पण स्कूलचा शर्ट ना पांढराच आहे, तो पण एवढा चांगला निघत नव्हता. मला प्लीज तुम्ही सांगा ना, म्हणजे पांढऱ्या कपड्यांना कोणतं लिक्विड वेगळं असं, मग ते 2 बनियन लावायचं अवघड होऊन जातं. मग त्याच्यामुळे मग बनियन धुतले, मग अजून काय राहणार धुवायचं, आणि 4 कपडे राहतात. म्हणून मी आता धुवायलाच प्रिपेअर करते, कपडे हाताने धुते. काय 10च मिनटं लागतात आपल्याला, जर आपण ह्याच्यामध्ये ठेवले, भिजत घातले ना निरमा पावडरमध्ये वगैरे, तर 10च मिनटं लागतात. म्हणून धुवून टाकते. आणि मला सजेस्ट करा कोणती आहे. मी आवरून आलेली आहे आणि आत्ता आवरलं माझं काम, जवळजवळ 1:15 झाला, व्हायला आले. आणि मी तुम्हाला दाखवलेलं ना परवा दिवशी हे मुडीचं
टोनर खूप छान आहे, खूपच छान आहे. आता मी आंघोळ करून आले, आता स्किनवर म्हणजे काहीही नाही आहे. म्हणजे फेस वॉश करून आले फक्त. आणि फक्त 3 दिवस झाले, आज तिसरा की चौथा दिवस आहे. आणि खूप छान हायड्रेट राहते स्किन आणि ग्लो पण वाटतोय मला थोडासा, असा छान ग्लोवी स्किन वाटते. आणि मी काही प्रमोशन करत नाही आहे, मी स्वतःच घेतलं आहे सर्च करून करून. पण खूप छान आहे, खूपच छान. मला तर खूप आवडलं हे. मी जवळजवळ 6 महिने कार्टमध्ये घालून ठेवलेलं होतं. आणि घेऊ की नको, घेऊ की नको म्हणून घेतलंच नव्हतं. आणि खूप महाग पण नाही आहे, 265 काहीतरी किंमत आहे वाटतं. पण छान आहे हे. फेस वॉश झाल्यानंतर लगेच असं स्प्रे करून द्यायचं छान सगळं. इरिटेशन होत नाही, काही नाही, खूपच छान आहे. घ्यायला पाहिजे होतं बरेच दिवसापासून. आणि छान मर्ज होऊ द्यायचं स्किनमध्ये, मुरू द्यायचं, बाकी काही करायचं नाही. पण खूपच छान आहे हा. कारण माझी पण स्किन थोडी आहे ना सेन्सिटिव्ह आहे आणि लगेच काही सूट होत नाही माझ्या स्किनला. त्याच्यामुळे खूप काय असं वापरत नाही मी पण. पण मला हे छान वाटलं. आणि टोनर पण मी फर्स्ट टाइमच घेतलं, कधी वापरत नव्हते. म्हणजे टोनर म्हणून मी रोज वॉटर वगैरे लावायची, पण रोज वॉटरपेक्षा पण हे खूपच छान वाटलं मला, खूप छान वाटलं. झालं आता हे सगळं मुरलेलं आहे, ह्याच्यावरती मॉइश्चरायझर लावायचं. हे बघा, आणि अशी आहे, अशीच हायड्रेट राहते स्किन आणि अशी चिकट चिकट पण वाटत नाही, काही नाही. खूपच सुंदर. मी तुम्हाला सारखी सारखी म्हणते आहे कारण मला तेवढा फरकच जाणवला याचा. खूप सुंदर, खूप सुंदर. कारण मला एकतर प्रोडक्ट कुठले सूट होत नाही जास्त करून, आणि हे छान सूट झालंय. त्याच्यामुळे मी सांगते, मी कुणाला तर फायदा व्हावा म्हणून सांगते. कारण मी पण बहुतेक कुणाचं ते यूट्यूबवरतीच व्हिडिओ बघून आणि सर्च करून करूनच मागवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे असं यूट्यूबवरती पण बघून बघून कोणाला तर फायदा व्हावा जसा मला झाला तसा. कारण माझी आहे ना स्किन ऑइली पण नाही म्हणता येणार, ड्राय पण म्हणता येणार. आता थोडीशी ड्राय ड्राय पडते. पहिले ऑइली होती खूप, आणि एक्ने पण येतात मला, डाग पण आहेत. आणि आता इथे फ्रंट कॅमेरानं दिसतंय पण आहेत माझ्यावरती असे थोडेसे बारीक डाग आहेत. आता सध्या नाही आहेत, पण होते असे बारीक बारीक बारीक. आणि थोडेसे ओपन पोर्स पण थोडेसे वाटतात मला, एवढे नाही आहेत पण आहे. अशी काय म्हणतात त्याला, ग्लास स्किन म्हणतात ना, तशी नाही आहे. म्हणून मी घेतलेलं आहे, बघू काय फरक पडतो. आणि रिंकल्स पण थोडेसे कमी होतात असं म्हणतात, म्हणून घेतलं मी. आणि मेन म्हणजे काय, ड्राय स्किनवाला नाही तर खूपच छान आहे. खूप ड्राय स्किनवाल्याला नाही आहे, पण मीडियम जी ड्राय स्किन असते ना त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे हे मुळीचं टोनर. आणि मी तर म्हणेन 250-300 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. आणि हे प्रमोशन अजिबात नाही आहे, कारण मी पैसे घालून घेतलेलं आहे. खूप छान आहे. चला मग मी आवरून घेते कारण लेट झाला आधीच. बाय.